पशुपालक मित्रांनो नमस्कार। सुरुवातीला मी माझी ओळख करून देतो। माझं नाव आहे अरविंद यशवंत पाटील। माझ्या गावाचं नाव आहे नानीबाई चिखलीत, कागल तालुका, जिल्हा माझा कोल्हापूर येतो। शेतकरी मित्रांनो, मी 1996 पासून या दुग्ध व्यवसायामध्ये आहे। म्हणजे आज जवळजवळ 25 ते 26 वर्ष झाली ह्या दुग्ध व्यवसायाला मी सुरुवात करून। सुरुवातीला आमच्या वडिलांच्याकडे हा दुग्ध व्यवसाय होता। त्यावेळेला तो पारंपरिक पद्धतीचा व्यवसाय होता। 2-4 गायी असायच्या, 2-4 म्हशी असायच्या, त्याच्यावरतीच आमचं हे सगळं कुटुंब चालायचं। आम्ही लहानाचं मोठं झालो, आमची शिक्षणं पूर्ण झाली आणि खऱ्या अर्थानं ह्या दुग्ध व्यवसायाला सुरुवात झाली। आता दुग्ध व्यवसाय सुरुवात करायला झाली तर आता पारंपरिक पद्धतीचा व्यवसाय डोळ्यासमोर होता। आता त्याला शास्त्राची, नव्या तंत्रज्ञानाची जर जोड द्यायचं झालं तर आपल्याला खूप काही गोष्टी नवनवीन अशा आत्मसात कराव्या लागतील। ही त्यावेळची एक समस्याच होऊन बसलेली होती। शेतकरी मित्रांनो, मी 99-2000 साली माझं 12वी शिक्षण पूर्ण झालं आणि मी BAच्या पहिल्या वर्षाला ॲडमिशन घेतलं। का कुणास ठाऊक माझ्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली, आता पुढे BA करून करायचं आहे काय? वडिलांना साथ द्यावी, आईवडिलांना साथ द्यावी, ह्या दुग्ध व्यवसायामध्ये यावं, शेतीपूरक व्यवसाय करावा, एक 2-4 गायी असाव्यात, 2-4 म्हशी असाव्यात आणि त्याच्यामधनं आपल्याला दूध मिळतं, याच्यामध्ये आम्हाला एक नोकरी मिळेल, एक व्यवसाय सापडेल, अशा उद्देशानं माझ्या मनामध्ये विचार आला आणि या दुग्ध व्यवसायामध्ये यायचं ठरवलं। पण आपल्याकडं जर बघितलं तर आमची आर्थिक परिस्थिती ही बेताची होती। आमच्याकडं जवळजवळ पैसे नव्हतेच असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही। एका बँकेचं कर्ज काढलं आणि कर्ज काढल्यानंतर आम्ही गोठ्याला सुरुवात केली। गोठा बांधत असताना त्याच्या दिशा जाणून घेतल्या। जनावरांच्या गोठ्याची लांबी किती असावी, रुंदी किती असावी, उंची किती फूट असावी, एका जनावराला उभारायची जागा किती असावी, जनावराच्या पायामध्ये कॉन्क्रीटचा गोठा असावा, पाठीमागच्या बाजूला नाली असावी, सगळं सांडपाणी हे जनावराच्या गोठ्याच्या खालच्या बाजूला त्या क्षेत्राला जावावं। सांडपाण्यामुळं, त्यातल्या मलमूत्रामुळं किंवा शेणामुळं ती स्लरी जर सोडली तर सेंद्रिय चारा तयार व्हावा, पशुखाद्यावरती खर्च कमी व्हावा, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आणि गोठा बांधायला चालू केलं। गोठा बांधत असताना गोठ्याच्या दिशा ह्या दक्षिण उत्तर असाव्यात। पूर्वेला सूर्य उगवला की सूर्याची किरणं गोठ्यामध्ये आली पाहिजेत, सूर्य मावळती बाजूला गेला तर सूर्याची किरणं गोठ्यात आली पाहिजेत। हवेशीर गोठा असावा, 4 फुटाच्या भिंती असाव्यात, वरचा सगळा पॅसेज रिकामा असावा। अशा पद्धतीचा शास्त्रशुद्ध असा गोठा आम्ही बांधून तयार झाला। कालावधी लागला 6 महिन्याचा। डोळ्यासमोर पुन्हा प्रश्न निर्माण झाला, आता गोठा बांधून झालाय खरा, कॉन्क्रीट टाकून झालंय खरं, समोरच्या बाजूला गव्हाणी बांधलेल्या आहेत। आता डोळ्यासमोर प्रश्न निर्माण पडला की बाबा आता चारा करावा लागणार। प्रत्येक जनावराला त्या काळामध्ये चाऱ्याचं किती क्षेत्र असावं याचा अंदाज नव्हता, पण त्या काळामध्ये हत्ती गवत आणि इतर चाऱ्याच्या वैरणी आम्ही जाती व्हरायटी आम्ही लावल्या। बघता बघता 2-2.5 महिन्याचा कालावधी लागला आणि मग 2-2.5 महिन्यामध्ये डोळ्यासमोर वैरण दिसायला लागली। आता गोठाही तयार झाला, त्याचबरोबर चाराही उभं राहिला। आता डोळ्यासमोर पुन्हा प्रश्न निर्माण झाला, आता गायी करायच्या का म्हशी करायच्या? आता म्हशी करायला झालं तर उत्तर भारत, पंजाब, हरियाणा, दिल्ली इकडं जावं लागलं, नाही तर मग गुजरातला, राजस्थानला जावं लागलं। आता गायी घ्यायच्या असतील तर कुठं बाजारपेठ चांगलं आहे? मग एक तर पंजाब घ्यावं लागल, नसेल तर बेंगलोर घ्यावं लागल। ते कर्ज प्रकरण झालेलं होतं, डोक्यावरती अगदी ओझं झाल्यासारखं वाटायचं। पण शेतकरी मित्रांनो, मी माझ्या वडिलांच्या सोबत आम्ही इथून म्हणजे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यापासून ते जवळजवळ बेंगलोरचं अंतर जर बघितलं तर 550 किलोमीटरचं हे अंतर आहे। त्या काळामध्ये 99-2000 साली मी वडिलांच्या बरोबर स्वतः मी त्या ठिकाणी मी गाई चॉईस करण्यासाठी किंवा गाई खरेदी करण्यासाठी गेलो। आता कोलारच्या या शहरामध्ये सोन्याच्या देखील खाणी चालू आहेत, पण तिथे एक दुसरी सोन्याची खाण अशी आहे की तिथं HF जातीच्या गायी त्या भागामध्ये होसूर म्हणजे तामिळनाडूची बाउंड्री आणि कर्नाटकाची बाउंड्री ह्या भागामध्ये गायींची पैदास प्रचंड केली जाते। तिथं ब्रीडिंगवरती खूप चांगलं काम केलं जातं। मग मी वडिलांच्या बरोबर त्या ठिकाणी तिथं गेलो। एका व्यापाऱ्याबरोबर चर्चा झाली आणि शेतकरी मित्रांनो, आम्ही तिथं गायी निवडायला चालू केल्या आणि जणू काय माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट त्या ठिकाणी झाला। शेतकरी मित्रांनो, गायीचे निकष काय असायला पाहिजेत, म्हशीचे निकष काय असायला पाहिजेत, त्यावेळेला मी गायी निवडत असताना हे निकष तिथं आम्ही लावून घेतले। माझ्यासोबत कुठलेही डॉक्टर नव्हते, फक्त होता तो माझा फक्त अनुभव होता। माझे वडील माझ्यासोबत होते आणि आम्ही दोघांनी गायी निवडायला चालू केलं। त्या काळामध्ये 5 गायी निवडल्या। ते साल होतं 99-2000 साल।
आता 2000 सालापासून ते 2023 सालाचा हा माझा 23 वर्षाचा प्रवास. त्या 5 गायींच्यापासून 295 ते 300 गायी तयार करणारा कोल्हापूर जिल्ह्यातला एकमेव असा शेतकरी मी तुमच्या समोर उभा आहे. आज माझ्या गोठ्यामध्ये जर बघितलं तर आजच्या दिवशी तर माझ्याकडे आज 125 जनावरं तयार आहेत. अपेक्षित आहेत तेवढी जनावरं ठेवायची. जे काय ब्रीडिंगवरती काम केलं त्या कालवडी चांगल्या ठेवायच्या आणि त्यातल्याच चांगल्या कालवडी जर नको असतील तर त्या लाखो रुपयाच्या किमतीला विकायच्या आणि त्याच्यातून पैसे कमवायचे. म्हणजे काय, हा एक व्यवसाय, हा एक म्हणजे उद्योग किंवा हा एक बिझनेस म्हणून आम्ही याच्याकडे बघतो. तर शेतकरी मित्रांनो, ह्या सगळ्या अनुभवामध्ये मला एवढंच समजलं की मी ह्या दुग्ध व्यवसायामध्ये यशस्वी झालेला माणूस आहे. माझ्या गोठ्यामध्ये मी जे काय अनुभव घेतले ह्या 25 ते 30 वर्षांमध्ये मला कळून चुकलं. गायी सांभाळायच्या झाल्या, म्हशी जर सांभाळायच्या झाल्या तर आपल्याला प्रॉपर हे ब्रीडिंगवरती काम केलं पाहिजे. हा माझा अनुभव झाला. ह्या सगळ्या जनावरांना कच्चा माल जो लागतो तो शेतातून येतो. याच्यामध्ये हिरवा चारा, याच्यामध्ये सुका चारा हा सुद्धा आमच्या शेतामध्ये तयार झाला तर आमच्या यशाची पायरी ही पहिली असू शकते. 2 नंबर माझ्या यशाची दुसरा टप्पा जर कुठला सांगायला झाला तर माझ्या गोठ्यात तयार झालेली जी काय पैदास आहे, जी अनुवंशिक गुण आहेत ते आमच्या कालवडींच्यामध्ये, याच्यामध्ये प्रत्येक गाय आणि गाय जर माझ्यावरती आली तर आम्ही चांगलं सिमेंट त्याच्यामध्ये टाकायचं आणि जन्माला चांगली कालवड पैदास करायची आणि त्या कालवडीचं संगोपन करायचं. म्हशीची रेडी 20 ते 21 महिन्यामध्ये माझा आणायची आणि वयाच्या 30 महिन्याच्या आत ते 31 महिन्याच्या आत ती चांगली 1.5 लाखाची किंवा 1.25 लाखाची म्हैस तयार करायची. आज तुम्हाला सांगायचं झालं, गाईची पाळी जर जन्माला आली तर 12 महिन्याच्या आत तिला माझ्यावरती आणायची आणि वयाच्या 20व्या 21व्या महिन्यात तिला आई म्हणून उभं करायचं. तिची जवळजवळ 1.25 लाखाची ही म्हैस तयार करायची किंवा गाय तयार करायची. म्हणजे अशा पद्धतीनं झालं काय की दुसरा टप्पा जो झाला तर माझ्या गोठ्यातली सगळी जनावरं ही घरच्या घरी तयार होत आली. हे माझं दुसरं यश आहे माझ्या दुग्ध व्यवसायामध्ये. तिसरा टप्पा जर सांगायला झालं, माझ्या स्वतःच्या 8 ते 10 एकराच्या ह्या क्षेत्रामध्ये मी सगळी वैरण उभी केलेली आहे. म्हणजे सांगायचं शेतकरी मित्रांनो, ह्या माझ्या मुख्या जनावराला जो चारा वर्षभर लागणार आहे, चांगला न्यूट्रिशन असणारा चारा लागणार आहे, चांगला पौष्टिक आणि चांगल्या गुणवत्तेचा जो चारा लागणार होता, हे माझ्या सगळ्या 10 एकरामध्ये मी चारा उभा केलेला आहे. आणि त्याच्यामुळं मला विकत चारा आणायची गरज काय नाही. पशुखाद्यावरचा खर्च कमी झाला, गोठ्याचे डॉक्टर कमी झाले, त्याचबरोबर जनावरांच्या गोठ्यातली रोगराई कमी झाली. सगळ्यात महत्त्वाचं, निसर्गाच्या सानिध्यामध्ये जनावर आलं, एका वर्षाला एक वेत होत गेलं आणि हे सगळे अनुभव येत गेले. याचाच एक भाग म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी ही वेगवेगळी ही दुग्ध व्यवसायाची माहिती तुमच्यापर्यंत आम्ही या ठिकाणी पोहोचवत आहोत. आता आपण चर्चा करायची आहे, ह्या दूध व्यवसायामध्ये आपल्याला आपल्या जनावराच्या दुधाची गुणवत्तासुद्धा टिकवणे किंवा गुणवत्तासुद्धा चांगली तयार करणं ही आज काळाची गरज आहे. ज्यावेळेला हा दुग्ध व्यवसाय मी पण त्या काळामध्ये सुरू केला त्यावेळेला माझ्याही गोठ्यामध्ये दूध कसं वाढवायचं, दुधाचं फॅट कसं वाढवायचं, दुधाचे SNF म्हणजे नेमकं काय, त्या काळामध्ये सुद्धा माझ्याकडे त्या समस्या होत्या. मलाही दुधाचा रेट कमी मिळायचा, माझाही दुग्ध व्यवसाय त्या काळामध्ये थोडा अडचणीत होता. पण या दुग्ध व्यवसायामध्ये जर आपल्याला खरोखरच दुधाची गुणवत्ता जर खरोखर चांगली ठेवायची असेल तर आपल्याला व्यवस्थापन चांगलं ठेवणं आणि त्याच्यातून दुधाचं फॅट वाढवणं, दुधाचं SNF वाढवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, दूध उत्पादनसुद्धा वाढवणं हे त्या काळामध्ये अतिशय काळाची गरज होती. पण त्या काळामध्ये वेगवेगळे मीही प्रयोग केले. हिरवा चारा तर हिरवा चारा टाकायचो, सुका चारा तर सुका चारा टाकायचो. आणि हे ज्या वेळेला असे अनुभव येत गेले त्यावेळेला या 20, 22, 25 वर्षाच्या ह्या प्रवासामध्ये मला अलीकडच्या 10-15 वर्षामध्ये मला कळून चुकलं की फॅट वाढवण्यासाठी असं स्पेशल असं काही त्याला औषधं नसतं, कुठला उपचार नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं त्या जनावराची अनुवंशिकता असली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे. त्या जनावराला चारा देत असताना आपण हिरवा चारा, सुका चारा अशा काही गोष्टी आम्हाला कळून चुकल्या की आम्हाला त्याच्यामध्ये ते रिझल्ट यायला लागले. तर आज माझ्या गोठ्यातलं जे काय फॅट आहे ते तुम्हाला सांगायचं झालं तर म्हशीचं जवळजवळ 7-0 ते 8-0च्या आसपास. कारण त्याच्यामध्ये काही जनावरं ताजे असतात, काही जनावरं त्यातली आटत आलेली असतात, कोणाकोणाचं दुधाची लेवल कमी असते तिथं फॅट नैसर्गिक वाढतं, डिलिव्हरी झाल्यानंतर कोणाकोणाचं दूध वाढतं पण फॅट कमी येतं. तर कॉमन माझ्या गोठ्यातलं जर आज सांगायचं झालं तर एक लेवलमध्ये सांगायला झालं तर सरासरी 7.5 हे माझं फॅट लागतं ह्या म्हशीच्या दुधाचं. आणि SNF जर सांगायचं झालं तर वैरणीच्या व्यवस्थापनामधून जवळजवळ 10-0 SNF लागतो माझ्या ह्या म्हशीच्या दुधाचा.
आता गाईबद्दल चर्चा करायची झाली तर आमच्या गाईच्या दुधाची जी काय क्वांटिटी आहे आणि त्याचं मिळालेलं जे काय मला जे फॅट आहे ते सांगायला झालं तर 3.8 ते 4.0पर्यंत मला फॅट चांगलं मिळालेलं आहे. आणि SNF जर सांगायला झालं तर गाईच्या दुधाचा 8.8 ते जवळजवळ 9.0 दूध संघाचा आता सध्याचा, कारण तुम्ही बघत असताना त्यावेळेला कमी जास्त दुधाचे दर होत असतात, पण आज रोजी मला 38 रुपये ते 39 रुपयानं मला गाईचा रेट मिळतो. आणि म्हशीमध्ये सांगायला झालं तर 62 ते 63 रुपये मला गोकुळ दूध संघाचा रेट मिळतो. तर पशुपालक मित्रांनो, ही झाली माझ्या व्यवसायाची यशोगाथा.